नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळची वेळ आहे आणि मी सध्या उभा आहे म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो विदाऊट गिअरलेस गाडी जी असते, म्हणजे ॲक्टिवा असू द्या, ज्युपिटर असू द्या किंवा ॲक्सेस, अशा ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा असणार आहे। विशेष करून महिलांना ह्या गाड्या शिकणं खूप गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने माझी पत्नी गौरवी हिच्यासाठी मी ही नवीन गाडी घेतलेली आहे आणि तिला गाडी शिकवण्याच्या उद्देशाने मी म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये आणलेली आहे। नीलम मॅडम हे आपल्या मॅडम दर दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत महिलांना गाडी शिकवतात। गौरवी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मित्रांनो ही जी गाडी शिकण्यासाठी कोणत्या 8 स्टेप गरजेचे आहेत जेणेकरून तुम्ही गाडी जी आहे ती परफेक्ट शिकू शकता, ह्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो महिलांसाठी खास फायदेशीर ठरणार आहे, कारण महिलांसाठी ही जी गाडी असते ती खूप उपयुक्त असते। मुलांना शाळेत घेऊन जा किंवा शाळेतून आणा, ट्युशनला घेऊन जा किंवा घरातली इतर कामं करण्यासाठी ही जी गाडी असते ती उपयोगाला येते। तर या 8 स्टेप कुठल्या आहेत आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, विदाऊट गिअरवाली गाडी शिकण्यासाठी 8 स्टेप तुम्हाला मी सांगितल्या होत्या मगाशी। त्यामधील पहिली स्टेप जी आहे ती बेसिक स्टेप, म्हणजे तुम्हाला गाडीची थोडक्यात माहिती पाहिजे। आपण गौरवीच्या हातामध्ये ही ॲक्टिवा जुनी गाडी आहे ती देणार आहोत आणि बेसिक गोष्टी म्हणजे काय तर तुम्हाला माहिती पाहिजे की ही विदाऊट गिअरची गाडी आहे। याच्यामध्ये एक्सिलेटरचा आपण उपयोग करणार आहोत। हे राईट साईडला तुम्ही पाहताय हे एक्सिलेटर आहे, किती प्रमाणात द्यायचं या गोष्टीवर सर्व ही गाडी डिपेंड आहे। हा उजवा ब्रेक आहे, जो पुढचा ब्रेक असेल। लेफ्ट साईडला जो आहे तो हा लेफ्ट ब्रेक आहे, तो मागचा ब्रेक असेल। जेव्हा आपण गाडी चालू करतो चावी दिल्यानंतर त्यावेळेस आपल्याला हलकासा लेफ्ट ब्रेक प्रेस करायचा आहे आणि आपल्याला जे आहे ते हे बटन दाबायचं आहे। हे बटन दाबलं की गाडी चालू होईल आणि हलकासा आपल्याला रेस द्यायचा आहे, त्याला आपण एक्सिलेटर म्हणतो किंवा रेस म्हणतो। त्यानंतर आपली गाडी जी आहे ती पुढे जाईल। ही आहे पहिली स्टेप। तर नीलम मॅडम जे आहेत त्या आलेल्या आहेत, पहिला दिवस आहे आणि हातामध्ये गाडी दिलेली आहे मॅडमने गौरवीच्या। गुड मॉर्निंग मॅडम। काय सांगते तुम्हाला, कारण की असं करून नाही स्टँड लावायचं, असं बसायचं एकदम व्यवस्थित आणि नंतर स्टँड लावायचं। गाईड करतायत मॅडम कशा प्रकारे बॅलन्स केला पाहिजे गाडीवरती। गाडी कशी चालू करायची शिकवलेलं आहे, त्याला ब्रेक दाबायचा आहे आणि नंतर गाडी चालू करायची आहे। आणि आता पुढे निघालेले आहेत आपल्या मॅडम गाडी घेऊन। ही जुनी स्कूटी आहे ती पहिली शिकवणार आहेत आणि त्यानंतर आपली ही नवीन ज्युपिटर आहे ती आपण तिच्या हातामध्ये शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये देणार आहोत। तर मित्रांनो, ही आहे सेकंड स्टेप गाडी शिकण्यासाठी। पाय तुमच्या त्या टेकवत टेकवत एक्सिलेटर हलका द्यायचा आहे आणि पुढे पुढे जायचं आहे, जेणेकरून तुम्ही बॅलन्स करायला शिकणार। आणि हे बघा, एक्सिलेटर द्यायचा आहे, पाय जमिनीलाच टेकवायचे आहेत आणि आस्ते 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 पुढे जायचं आहे। हे बघा, तुम्हाला 2 ते 3 दिवस कंटिन्यू अशीच गाडी चालवायची आहे, पाय टेकवत टेकवत। पाय तुमच्या वरती येता कामा नये, ते येणार देखील नाही, कारण तुमचा बॅलन्स जो आहे तो होणार नाहीये। अजूनपर्यंत बॅलन्स होत नाहीये बघा, बॅलन्स जो आहे तो राईट साईडला जातोय। चला मॅडम आलेले आहेत, बघूया। थोडासा बॅलन्स होतोय आता, थोडासा कॉन्फिडन्स आलेला आहे। चांगली इम्प्रूव्हमेंट आहे पहिल्याच दिवशी। व्हेरी गुड, व्हेरी गुड। आपली तिसरी स्टेप अशी असणार आहे, आपण जे आहोत ते गौरवीला पाय जे आहे ते थोडेसे हवेमध्ये ठेवायला सांगणार आहोत। आतापर्यंत ती पाय जे आहे ते खाली टेकत होते, आता थोडेसे पाय असणार तिसऱ्या स्टेप मध्ये ते वरती असणार आहेत। कशी चालवली तिसऱ्या स्टेप मध्ये गाडी, त्याला बघूया आपण। तुम्ही जा, एकटी जाता येते। पाठीमागे तिच्या मॅडम आहेत राईट साईडच्या रोडला या, आणि मी इकडे उभा आहे तिची वाट बघत। व्हेरी गुड, कीप इट अप, गुड कॉन्फिडन्स। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 स्टेप बघितले आहेत, आपण चौथ्या स्टेप कडे आपल्या वळतोय। चौथ्या स्टेप मध्ये मॅडम आपल्याला सांगणार आहेत
आतापर्यंत जे पाय खाली होते ते आता ती गाडीवरती ठेवणार आहे, म्हणजे एकंदरीत जो बॅलन्स आहे तिचा पूर्णपणे झालेला असणार आहे. पाय जे आहेत ते चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला वरती घ्यायचे आहेत. कसे त्याला बघूया आपण. आणि आज चौथ्या दिवशी पाय जे आहेत ते वरती गेलेले आहेत बघा. आतापर्यंत बॅलन्स करत होती पाय खाली ठेवून, आणि आजपासून पाय जे आहेत ते वरती बरोबर बॅलन्स होतोय. तर मित्रांनो 3 दिवस जे आहेत ते गौरवीने कंटिन्यू एक्सिलेटर, ब्रेक आणि पाय खाली ठेवून जे आहे ते कंट्रोल केला होता, बॅलन्स करायला शिकत होती. आणि आजच्या चौथ्या दिवशी मॅडमने तिला पाय वरती ठेवायला सांगितलेले आहेत. जस्ट आपण पाहिलं बॅलन्स होतोय आता. आणि मित्रांनो चौथ्या स्टेप नंतर आता आपण 5व्या स्टेपकडे आपल्या वळतोय. 5वी स्टेप आपली अशी असणार आहे की आपला बॅलन्स झालेला आहे, पाय आपले वरती आलेले आहेत, आणि आता आपण राईट टर्न घ्यायला शिकणार आहोत. राईट टर्न कसा घ्यायचा आहे, तुम्ही जेव्हा राईट टर्न मारणार तेव्हा तुमचा उजवा पाय जो आहे तो राईट टर्न मारताना खाली असणार आहे, जेणेकरून तुमचा बॅलन्स जाऊन तुम्ही खाली पडणार नाही. या उद्देशाने कसे मॅडम शिकवतात गौरवीला, त्याला बघूया आपण. स्पीड ब्रेकरवरून स्लो करायची. असते 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 ठोकशील कोणाला. टर्न मारायला जमत नाही अजून, थोडा कंट्रोल नाही अजून एक्सिलेटर वरती. होईल होईल, व्हेरी गुड. व्हेरी गुड, मस्त. आणि मित्रांनो आपल्या 5व्या स्टेप नंतर आपण 6व्या स्टेप कडे वळतोय. तुम्हाला माहिती पडली असेल, राईट आपला लेग जो आहे तो खाली होता 5व्या स्टेप मध्ये, आणि या 6व्या स्टेप मध्ये आपण लेफ्ट टर्न मारायला शिकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये लेफ्ट टर्न मारताना आपला जो डावा पाय आहे तो खाली असणार आहे, जेणेकरून आपला पुन्हा बॅलन्स जो आहे तो लेफ्ट साईडला जाऊन आपण पडू नये. टर्न मार, टर्न. लेफ्ट टर्न मारताना लेफ्ट पाय जो आहे तो खाली ठेवायचा आहे. गाईड करतात मॅडम. एक्सिलेटर असते द्यायचं आहे. बॅलन्स गेलेला आहे कारण लेफ्ट पाय त्याने उचललेला होता, आणि एक्सिलेटर वरती अजून कंट्रोल नाहीये. गाडी सरळ चालली, लेफ्ट टर्न घ्यायचा होता. मॅडम होता शिकवत आहेत टर्न कसा मारायचा ते. जमतंय का लेफ्ट टर्न मारायला? हा होतंय ना, हा व्हेरी गुड. जा, लेफ्ट टर्न मारायला होतंय म्हणते, शिकते बघा. व्हेरी गुड, चलो. ह्या रोडने जाऊन पुन्हा लेफ्ट टर्न घेऊन पुन्हा ह्या लेनला आलेली आहे या रोडवरती, आणि इथून तिला आता पुन्हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे गौरवीला. बॅलन्स बॅलन्स, व्हेरी गुड. डावा पाय खाली आलेला आहे मित्रांनो आपोआप. म्हणजे प्रॅक्टिस मेक परफेक्ट याचं उदाहरण. व्हेरी गुड, जमलेला आहे. छान छान छान. आणि मित्रांनो 7व्या स्टेप मध्ये आपण शिकणार आहोत लेफ्ट टर्न आणि राईट टर्न मारताना 5व्या आणि 6व्या स्टेप मध्ये आपण पाय खाली टेकत होतो, परंतु आता आपण या 7व्या स्टेप मध्ये पूर्णपणे गाडी जी आहे तो शिकलेले आहोत. त्यामुळे आपण आपला लेफ्ट आणि राईट टर्न घेताना पाय खाली टेकवणार नाही आहोत, आणि विदाउट खाली पाय टेकवता आपण ही 7वी स्टेप करणार आहोत. आणि या 7व्या स्टेप मध्ये बघा मित्रांनो, राईट टर्न आणि लेफ्ट टर्न विदाउट पाय खाली टेकवता शिकलेले असणार आहे गौरवी. व्हेरी गुड, लेफ्ट टर्न मारायला शिकलेली आहे. व्हेरी गुड मित्रांनो. बघा पाय जो आहे तो खाली आलेला नाही, म्हणजे बॅलन्स आता व्हायला लागलेला आहे गौरवीचा. हे बघा मित्रांनो, राईट टर्न मारून आलेली आहे गौरवी आता.
कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे बघा. थोडासा आपल्याला कॉन्फिडन्स दिसतो गाडी चालवण्यामध्ये. पाय वगैरे जे आहे बॅलन्स आहे. गाडी थोडीशी हालत नाही आहे कोणी बाजूने गेलं किंवा राईट टर्न किंवा मारताना वगैरे. अजून आपल्याकडे 6 दिवस आहेत. 6 दिवसामध्ये भरपूर काही तिला शिकायचं आहे अजून. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड. राईट टर्न, राईट टर्न. हे बघा विदाउट पाय टेकोचा टच मारलेला आहे. असा जो कॉन्फिडन्स आहे तो दिवसेंदिवस अजून वाढणार आहे गौरवीचा. हेच तिला शिकवायचं होतं मॅडमना पहिले 6 दिवसामध्ये आणि ती शिकलेली आहे. तर मित्रांनो 8वी स्टेप जी आहे ती कोणती स्टेप नाहीच आहे, कारण 8व्या स्टेप मध्ये तुम्ही गाडी जी आहे ती पूर्णपणे शिकलेली असणार आहेत. गौरवी जी आहे ती आता डबल सीट गाडी चालवायला शिकलेली आहे. 4 रस्ते असू द्या किंवा ट्रिपल सीट असू द्या, या सगळ्या गोष्टी ती पूर्णपणे शिकलेली आहे. आणि 8वी स्टेप बघा मित्रांनो, गाडी जी आहे ती परफेक्ट शिकलेली आहे आता गौरवी. आपण तिच्या हातामध्ये आपली नवीन ज्युपिटर दिलेली आहे आज. आणि सर्व एक्सपिरियन्स जो आहे हा 12 दिवसाचा तो या नवीन गाडीवरती ते अप्लाय करत आहे. राईट टर्न असू द्या किंवा लेफ्ट टर्न असू द्या, बिंदासपणे आता गाडी चालवायला शिकलेली आहे रस्त्यावरती. आणि अशी बिंदास मित्रांनो तुम्हाला गाडी चालवायची असेल तर मी सांगितल्या ज्या 8 स्टेप आहेत, सेकंड स्टेपपासून तर 7व्या स्टेपपर्यंत तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस करावी लागेल तुमच्या कम्फर्टप्रमाणे. काही स्टेपला तुम्हाला 2 दिवस जातील, काही स्टेपला तुम्हाला 3 दिवस जातील. आणि तुम्ही 7व्या स्टेपपर्यंत जोपर्यंत येऊन पोचाल तोपर्यंत तुम्ही गाडी जी आहे ती चालवायला व्यवस्थितपणे शिकलेली असणार. तशी गौरवी आता चालवते ही गाडी. पहिल्यांदा गाडी चालवायला गौरवीला या ठिकाणी आणलं होतं त्यावेळेस तिला एक्सिलेटर वगैरे ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. खूप फास्ट ती रेस देत होती. परंतु नंतर मॅडमची आपल्याला माहिती भेटली की मॅडम जे आहेत या ठिकाणी म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये गाडी शिकवतात महिलांना. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी स्टेप बाय स्टेप या 15 दिवसात उत्तम प्रकारे गाडी शिकवली. त्याबद्दल मॅडमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर मॅडमला क्वेश्चन एकच असेल माझा की ज्या महिला खरंच इच्छुक आहेत गाडी चालवायला त्यांना तुम्ही काय सांगाल? त्या गाडी चालवू शकतात की नाही चालवू शकत? चालू शकतात. महिला 15 दिवसाच्या आत पण शिकतात. महिला कॉन्फिडन्स पाहिजे आणि स्टेप वाईज शिकवते त्याच्यामुळे महिला बिना सायकलचे पण शिकून जातात. तर मॅडमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ज्या महिलांना सायकल देखील चालवता येत नाही त्या देखील गाडी नक्की चालवू शकतात. अशा काही महिला आपल्याला देखील या 15 दिवसामध्ये भेटलेल्या आहेत ज्यांना सायकल देखील चालवता येत नव्हते आणि ते आता ट्रिपल सीट घेऊन देखील मुलांना शाळेमध्ये सोडायला जातात. आणि मित्रांनो ह्या 8 स्टेप फॉलो करून तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर विरार पश्चिमेला म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये आपल्या नीलम मॅडम ज्या आहेत त्या महिलांना गाडी सकाळ संध्याकाळ शिकवतात. त्यांचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेल. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि गाडी चालवायला नक्की शिका.